महत्वाची राजकीय घडामोड पाहूयात। काँग्रेस नेत्यांची भेट घेण्यासाठी उबाठाचं शिष्टमंडळ आता रवाना झाले। शिष्टमंडळामध्ये अनिल देसाई, अनिल परब, अंबादास दानवे स्वतः आहेत। हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीसाठी हे निघाल्याची माहिती आहे। गांधी भवन इथं भेट घेणार आहे। महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही असं यावेळी अनिल देसाई यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आता उभाठाचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले, कारण अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सध्या काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते। हे शिष्टमंडळ कधी भेट घेणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच कल्याणी, आपण पाहतोय की आता शिष्टमंडळ जे आहे हे गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आणि यामध्ये स्वतः अंबादास दानवे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच अनिल देसाई असतील, अनिल परब हे सुद्धा या ठिकाणी एकत्रित या गांधी भवन इथे पोहोचलेत। खरं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये एकूणच या एका उमेदवारीवरनं कुठेतरी नाराजी होती असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी होता, कारण उद्धव ठाकरे यांनी ही उमेदवारी घ्यावी अशी मागणी वारंवार महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून देण्यात येत होती। मात्र यावरती उद्धव ठाकरेंनी जेव्हा अंबादास दानवे यांचं नाव निश्चित केलं, यानंतरच नाराजीचे सूर एकूणच या महाविकास आघाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। आणि आज आपण पाहतोय की अर्ज भरण्यासाठी अंबादास दानवे असतील किंवा इतर सर्व नेते हे सुद्धा विधान भवनात जाणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहतो की काँग्रेसच्या नेत्यांची आता भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडनं शिष्टमंडळ जे आहे ते गांधी भवन येथे पोहोचलंय आणि एकूणच काँग्रेसची ज्या ते समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी या भेटीनंतर होतोय का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अंबादास दानवे यांना जी उमेदवारी दिली आहे याच्यावरती कुठेतरी आता काँग्रेसच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे आणि काँग्रेस सुद्धा या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार देणार अशी घोषणा काल काँग्रेसच्या माध्यमातून केली होती। त्यामुळे आता एकूणच या सर्व प्रकरणावरती उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून काही तोडगा काढला जातो का, काँग्रेसचे नेते यावरती समज घेतील का आणि आपला उमेदवारी जो आहे तो मागे घेतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र सध्या आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता गांधी भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं आहे। या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काँग्रेसची नाराजी आता दूर होते का हे पाहावं लागेल। जय, धन्यवाद माहितीसाठी।